हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. ब्रेसलेट घालायचं विसरले मी, लगेच घालते. किस बात की ओके. सो आता आपण पाहूया. आज आपण जे बघणार आहोत, एक्झॅक्टली जे रीडिंग बघणार आहोत ते अशा पद्धतीने बघणार आहोत की तुमच्यामध्ये, तुमच्या स्वतःच्या स्वभावामध्ये तुम्हाला काय चेंज करायची गरज आहे. ओके, आपण नेहमी दुसऱ्यांना ब्लेम गेम करत राहतो, आपण नेहमी दुसऱ्यांवर खापर फोडत राहतो. बट आज आपण बघू की तुमच्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला सुधारायची किंवा वाढवायची गरज आहे. सो आपण बघूया. बी युअर ओन, काय बरं, युअर ओन मॅजिक. हां, बिलीव्ह इन युअर ओन मॅजिक हा डेक आहे. सराउंड युअर सेल्फ विथ लव्ह. सो तुम्ही, तुमची संगत कशी आहे या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या की तुमच्या आसपास जी लोकं आहेत ती, त्यांचं खरंच तुमच्यावर प्रेम आहे ना, किंवा ती लोकं खरंच तुमच्याबद्दल चांगला विचार करतात की नाही, या बाबतीमध्ये नक्की एकदा खात्री करून घ्या आणि अशाच लोकांच्या संगतीत राहा जे तुमच्यासाठी खूप चांगला विचार करतात. स्विम अवे फ्रॉम द सिच्युएशन. शार्क. कधी कधी तुमचा स्वभाव असा होतो ना की प्रॉब्लेम्स आले तर प्रॉब्लेमपासनं पळ काढायचा तुमचा एक दृष्टिकोन असतो. तर त्या दृष्टिकोनाविषयी थोडंसं तुम्ही अवेअर राहायला पाहिजे. सिच्युएशनचा सामना करा, जी परिस्थिती आहे त्याला तोंड द्या. डेफिनेटली ती सिच्युएशन, ती परिस्थिती निघून जाईल. सो तो एक थोडासा तुमचा स्वभावाचा गोष्ट आहे किंवा एखादी बाजू आहे ती, त्याकडे नक्की लक्ष द्या. ओके. आणि तुम्हाला सांगण्यात येते, बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. स्वतःबद्दल खूप प्रामाणिक राहा, स्वतःशी खरं बोला, लोकांशी, इतरांशी खरं बोला. स्वतःच्या मनाची समजूत घालायचा प्रयत्न करू नका. जे सत्य आहे ते स्वीकारा आणि स्वतःबरोबर ऑनेस्ट, यानी एक बोलतो ना की स्वतःबरोबर तुम्ही ऑनेस्ट राहा, प्रामाणिक राहा. सॉरी. स्पेसशिप. डोंट अफ्रेड टू सिंग. तुम्ही जसे आहात तसं स्वतःला स्वीकारा. तुमचं स्वतःचं गाणं गायला स्टार्ट करा. तुम्हाला ज्या पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, तुमची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीनेच जा. फॉर एक्झाम्पल आपण बघूया की आपण रांगोळ्या काढतो, राईट. प्रत्येक स्त्रीला रांगोळी काढायला आवडत असेल असं मी मानून चालते. तर प्रत्येकीची रांगोळी काढायची पद्धत वेगळी आहे. ओके. तर तुमची जर रांगोळी काढायची पद्धत वेगळी असेल तर त्या गोष्टींना ॲक्सेप्ट करा की येस, आय एम डिफरंट, मी वेगळी आहे, पण चुकीची तर नाही आहे. ओके. सो या गोष्टी स्वतःच्या ॲक्सेप्ट करा की तुम्ही जर कुठल्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करत असाल तर ती तुमची स्वतःची पद्धत आहे आणि त्या स्वतःच्या पद्धतीला ग्रो करा. त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि त्या गोष्टींना स्वीकारा, ॲक्सेप्ट करा आणि स्वतःला प्रेम करा. जितकं आपण स्वतःवर प्रेम करू तितकं तुमच्या लाईफमध्ये बाकीची लोक, तुमचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा चेंज होतो. आपण जर प्रेम दुसऱ्यांमध्ये शोधायला गेलो ना तर आपल्या लाईफमध्ये प्रेम आपल्याला मिळत नाही आणि आपण रडत बसतो की कोणी माझ्यावर प्रेम नाही करत. पण जेव्हा तुम्ही स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन चेंज करता, तुम्ही स्वतःवर प्रेम करता, तेव्हा तुमच्या आसपासची जी लोकं आहेत ती पण तुम्हाला व्हॅल्यू करायला स्टार्ट करतात आणि ती पण तुमच्या प्रेमात पडतात. सो हाच एक नियम आहे, परिवर्तन. सो स्वतःमध्ये परिवर्तन घडवत राहा आणि तुमचे लाईफ जे आहे, तुमचं आयुष्य जे आहे ते सुखाने जगा. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन विषयावर, नवीन गोष्टी घेऊन. तोपर्यंत आज्ञा असावी.